शेतकरी मित्रांनो, राज्यातील वातावरणात खूप मोठा बदल झालेला असून पावसाचे सावटात आपल्याला बघायला मिळणार आहे। काही ठिकाणी मध्यम पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पुढचे काही दिवस राहणार आहे। अतिवृष्टीचे चान्सेस, अतिवृष्टीची शक्यता राज्यामध्ये वाढतानाचं चित्र स्पष्टपणे आता दिसून येत आहे। त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज एकदम शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं ठरणार आहे, कारण कुठे मुसळधार तर कुठे अक्षरशः अतिवृष्टी होणारा पाऊस आता दाखल होत आहे। पुढच्या आपण 1 ते 2 दिवसाचा नाही तर तब्बल 10 दिवसाचा अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। त्याकरिता फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा, कारण सप्टेंबरमध्ये जसे मोठे पाऊस होतात तसेच पाऊस या ठिकाणी आता होणार आहेत। कोणताच भाग असा राहणार नाही की त्या ठिकाणी नद्यांना पूर यायचा नाही, काय व्हायचं नाही, असा खूप मोठा पाऊस बघायला मिळणार आहे। मात्र सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात पावसाला सुरुवात होत आहे व कोणत्या तारखेला कसा पाऊस राहणार आहे सविस्तर अंदाज बघण्यासाठी आता फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकले तर रोजची रोज हवामान अंदाज सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगा। तुमच्या जिल्ह्याचा अंदाज आपण देणार आहोत। कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव फक्त तुम्हाला टाकायचे आहे। तर चला पाहूयात आता पुढच्या 10 दिवसाचा अंदाज। तर इकडे बघा, यामध्ये आता वातावरणात अतिशय मोठे बदल झालेले आहेत। सध्याची परिस्थिती काय आहे ते सांगतो, त्यानंतर आपण आता एकंदरीत विचार केला तर डायरेक्ट 17 ऑगस्ट पर्यंतचा अंदाज आता जाणून घेणार आहोत। कोणत्या भागात कशी परिस्थिती राहील, कुठे मुसळधार पाऊस राहील, कुठे जोरदार पाऊस राहील, सविस्तर आता बघायला मिळेल। तर या ठिकाणी बघू शकता विजांचा कडकडाट, लखलखाट मोठ्या प्रमाणात बघायला मिळणार असून धो-धो स्वरूपाचा पाऊस राज्यात आपल्याला बघायला मिळणार आहे। एकंदरीत जर विचार केला तर मध्यम ते जोरदार पाऊस इकडे विजयपुरा, सोलापूर, अकलूजचे भाग असेल या ठिकाणी पुढच्या 2 तासात हजेरी लावणार आहे। या भागात पावसाची शक्यता आपल्याला ही नक्कीच बघायला मिळणार आहे। अधिक पावसाचा जोर जर बघायला गेलं तर उत्तर महाराष्ट्रापर्यंत राहणार असून बहुतांशी ठिकाणी मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता बघायला मिळेल। तसंच इकडं सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा मोठा हाय अलर्ट बघायला मिळणार असून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर चला आता जोरदार ते मुसळधार पाऊस पुढच्या 2 तासात कोणत्या भागात पडेल, त्यानंतर आपण पुढच्या 10 दिवसांचा अंदाज 15 ते 17 ऑगस्ट पर्यंतचा अंदाज आपण बघूयात। तर लक्ष देऊन व्हिडिओ बघा। यामध्ये इकडे बघू शकता सध्या जर बघायला गेलं तर धाराशिव जिल्हा मध्यम ते जोरदार पाऊस येत्या 2 तासाचे येणार आहे। सोलापूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार विजांच्या कडकडाटासह पावसाचं आगमन होणार असून जत तालुक्यामध्ये विटा, कराड, सांगली, कोडोलीच्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर एका दुसऱ्या ठिकाणी कराडच्या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यता बऱ्यापैकी भागात लागणार आहे। सांगली जिल्हा, विटाच्या भागात, जतच्या भागात देखील मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यताही आपल्याला बघायला मिळणार आहे। सातारा, वडूज, चिपळूणच्या भागात, पंढरपूर, सोलापूरच्या भागात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही बघायला मिळू शकते। सांगली जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। सांगली, मालेगावच्या भागात देखील तुफान मुसळधार विजांसह पाऊस येत आहे। नदी नाल्यांना पाणी येईल अशा प्रकारचा पाऊस बघायला मिळेल असा अंदाज स्पष्टपणे दिसत आहे। तर चला, ही आताची परिस्थिती झाली उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात देखील पुढच्या 2 तासात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे। तर चला आता पुढच्या 10 दिवसाचा अंदाज बघूयात। आता येत्या 24 तासामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस कोणत्या भागात पडेल ते एकदा आपण बघू। तर आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण खूप महत्त्वाचं आहे। तीव्र कमी दाबामुळे अतिवृष्टी होणाऱ्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे, कारण मोठे पुराचे संकट बघायला मिळणार आहे, तुफान पाऊस बघायला मिळणार आहे, नदी नाले खूप मोठ्या प्रमाणात वाहणार आहेत, असा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तर आता खरा बदल होत आहे तो म्हणजे येत्या 24 तासात। आता येत्या 24 तासाचा अंदाज बघायला गेलं तर इकडे कोलबुर्णीचा भाग आहे, सोलापूरचा भाग आहे, तुळजापूर आहे, येनकी, पंढरपूर, सांगोलीचा भाग असेल या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे। काही ठिकाणी चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळू शकते। पिलव, अकलूजचा भाग, पलटण, इंदापूर, कोरडवाडीच्या भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे। कुठे मध्यम पाऊस राहील तर काही भागात जोरदार पाऊस राहील, हा अंदाज लक्षात घ्यावा। बार्शी, परंडाचा भाग असेल, वैराग, तुळजापूरचे भाग असेल या ठिकाणी देखील चांगला पाऊस बघायला मिळणार आहे। करमाळ्याला, कर्जतला, श्रीगोंद्याला चांगला पाऊस राहणार आहे। दोनच्या भागात येत्या 24 तासात जामखेड, दोन, कर्जत, श्रीगोंद्याच्या भागामध्ये मध्यम ते मुसळधार, करमाळ्याच्या भागात देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही आपल्याला बघायला मिळणार आहे। येत्या 24 तासापासूनच पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होणार आहे। तसेच अजून कोणत्या जिल्ह्यात पाऊस वाढणार आहे तर चला आता त्यांची नावे आपण बघूयात। आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये सांगा।
तर इकडे बघा यामध्ये आता राळेगाव कडाचा भाग असेल, शिरूर अहिल्यादेवीनगर अलगोटेचा भाग असेल, मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे। पाथर्डीच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे। येत्या 24 तासात राहुरी, गोडेगाव या पैठणचे भाग असतील, संगमनेर, श्रीरामपूर, गंगापूर असेल, छत्रपती संभाजीनगर, जालना, लोणार, सेलूच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस। बीड जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। बीड, केज, परळी, लातूर, पेठ, बार्शी, धाराशिव, उदगीर, अहमदपूर, देगलूर, परळी, नांदेड, सेलू, हिंगोली, उमरखेड, पुसद, वाशिम, लोणार, चिखली, कारंजा, यवतमाळ, अकोला, खामगाव येत्या 24 तासामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे। नागपूर जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटासह पाऊस राहील। यामध्ये इकडे अक्षरशः काही भागात नद्या नाल्यांना पाणी येऊ शकते असा पाऊस होणार आहे। वर्ध्याला देखील चांगला पाऊस, उमरेड, देसाईगंजच्या भागापर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे। छत्रपती संभाजीनगर, उत्तर साईड, अहिल्यादेवीनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, धाराशिव, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर या भागात चांगला पाऊस राहील। जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे याच्या भागापर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। धुळे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस राहील। तर चला आता येत्या 48 तासात अजून बदल होणार आहे। आता 24 तासाचा बघितलाय ते 48 तासात राज्यातील काही भागामध्ये अतिशय मुसळधार पावसाचा गंभीर इशारा बघायला मिळत आहे। तीव्र स्वरूपाच्या अतिवृष्टीचे संकेत आता काही भागामध्ये बघायला मिळणार आहेत। तर चला आता 48 तासापासून पाऊस कुठे हजेरी लावत आहे, कुठे मुसळधार पडत आहे ते आपण बघूया। तर यामध्ये बघू शकता लातूर, देगलूरच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार, अहमदपूरच्या भागात मध्यम ते जोरदार तर कुठे मुसळधार पाऊस राहील। निर्मळ, नांदेडच्या भागात, परळी, केज, पेठच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता 100% बघायला मिळणार आहे। पेठ, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर, इंदापूरच्या भागात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचं आगमन येत्या 48 तासात होणार असून जोरदार तुफान पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। अंदाज लक्षात घ्यावा, कारण काही ठिकाणी तीव्र बदल देखील होऊ शकतात। तसेच इकडे इंदापूर, जत, विजयपुरात, जाम या ठिकाणी देखील चांगला बदल होणार असून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। तसेच पंढरपूर, सोलापूर, धाराशिवच्या भागाकडे देखील जोरदार अशा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे। तर चला आता पावसाची तीव्रता नेमक्या कोणत्या भागामध्ये राहू शकते याबाबतचा सविस्तर अंदाज आपण पाहणार आहोत, कारण काही भाग असे आहेत की त्या ठिकाणी जोरदार स्वरूपाची तीव्रता राहणार आहे। करमाळा असेल, बारामती, इंदापूर, बार्शी, पेठ, तुळजापूर विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे। तर चला आता पाऊस पडणारे पुढील जिल्हे आपण बघूयात। यामध्ये जर विचार केला तर काही भागामध्ये आपल्याला विजांसह पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। यामध्ये जर विचार केला तर लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा तुफान पाऊस बघायला मिळू शकतो। तसेच इकडे जर विचार केला तर काही वरते देगलूरचे भाग असतील, नांदेड जिल्ह्यात देखील तुफान पावसाची शक्यता आहे। हा झाला 48 तासाचा अंदाज। एकंदरीत चंद्रपूर जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर चंद्रपूर, वाशिमच्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे। उमरखेड, हिंगोली, आदिलाबाद, यवतमाळमध्ये देखील असा अंदाज आहे। आता खरा वातावरणात बदल होत आहे तो म्हणजे 48 तासाच्या नंतर। यामध्ये 48 तासानंतर चांगला पाऊस बघायला मिळणार आहे। लातूर, बिदर, इकडे सोलापूर, अकलूजच्या भागामध्ये, सांगली, उत्तर साईड, सातारा, हिंगोलीच्या भागामध्ये, अहिल्यादेवी नगरचे भाग असतील मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी तुफान पाऊस। छत्रपती संभाजीनगरच्या भागात देखील पावसाची व्याप्ती चांगली राहणार आहे। बीड, जामखेडच्या भागात, केज तालुका, परळीमध्ये देखील पाऊस चांगला राहणार आहे। नांदेड, उमरखेडच्या भागात, हिंगोली, वाशिमच्या भागात पावसाची शक्यता आहे। यवतमाळ, वर्धा, उमरेड, नागपूरच्या भागात देखील जोरदार पाऊस दिनांक 11 ऑगस्ट रोजी हा सक्रिय होणार असून पूर्ण विदर्भात चांगली हजेरी लावणार आहे। त्यामुळे काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। आता खरा बदल होणार आहे। दिनांक 12 ऑगस्ट पासून काही ठिकाणी मोठे पाऊस बघायला मिळतील तर काही ठिकाणी थोडीशी पावसामध्ये आपल्याला विश्रांती बघायला मिळणार आहे। थोडंसं पावसाचं वातावरण कमी होण्याचा अंदाज काही भागासाठी आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर चला तो अंदाज आपण बघूयात। यामध्ये जर विचार केला तर अकलूज, सोलापूर, पंढरपूरच्या भागामध्ये, वडूजच्या भागामध्ये, विटाच्या, तुळजापूरच्या भागात मध्यम स्वरूपाचा तर जोरदार पाऊस आता दिनांक 12 तारखेपासून बघायला मिळणार आहे। 12 तारखेपासून आपल्याला राज्यातील काही भागात जोरदार असा पाऊस बघायला मिळेल। इकडे लातूर, उदगीर, पेठ, तुळजापूर हे जी भाग आहेत या ठिकाणी एक चांगली शक्यता राहणार आहे। मध्यम पाऊस राहणार आहे। तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। तसेच इकडे देगलूर, नांदेड, उमरखेड, पुसद, हिंगोली, वाशिमचे भाग असतील या ठिकाणी देखील जोरदार पाऊस। चिखली, लोणारकडे पाऊस येणार आहे। विदर्भातील बऱ्याच भागात तुफान पावसाची शक्यता आहे। इगतपुरी, जुन्नर, कल्याण, डोंबिवली, खोपोली, पुणेचा भाग, गोरेगाव, चिपळूण, सातारा या भागात, कराड, राजपूर म्हणजे घाटमाथ्यावर पूर्णपणे मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही बघायला मिळू शकते। तीव्र स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला राज्यातील बऱ्यापैकी भागामध्ये बघायला मिळणार आहे। तसेच आता
खरा बदल दिनांक 13 तारखेला होत आहे. 13 तारखेच्या रात्रीला विचार केला तिकडे सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार आहे. आता 13, 14, 15 ऑगस्ट एक मुसळधार पावसाचे संकेत काही ठिकाणी आहेत. अशा जिल्ह्यांची नावे आता बघूयात. तर यामध्ये 13 तारखेला पूर्ण मराठवाड्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस राहील. बार्शी, तुळजापूर, लातूर, पेठ, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, साताऱ्याच्या भागात पाऊस राहणार आहे. उदगीर, अहमदपूर, परळी, नांदेड, माजलगाव, बीड, पैठण, सेलू, जालना, छत्रपती संभाजीनगर, लोणारपर्यंत पावसाची चांगली व्याप्ती बघायला मिळणार आहे. जोरदार पाऊस हा बघायला मिळेल. त्यानंतर दिनांक 14 तारखेचा विचार केला तर 14 तारखेला देखील पाऊस मराठवाडा, विदर्भामध्ये जोरदार ते मुसळधार बरसणार आहे. काही ठिकाणी चांगली शक्यता ही पावसाची पूर्णपणे आपल्याला बघायला मिळू शकते. चांगला अंदाज बऱ्यापैकी भागात बघायला मिळणार आहे. नांदेड, चंद्रपूर, विदर्भातील नागपूरचे भाग असतील या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार असा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो. तर चला आता तीव्र पावसाची सरी कोणत्या भागात होणार आहेत या जिल्ह्यांची नावे बघूयात. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दिनांक 15 तारखेला सक्रिय होईल. यामध्ये मराठवाडा, दक्षिण विदर्भ, दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील दक्षिण भाग असतील या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील आपल्याला बघायला मिळू शकते. तर आता दिनांक 16 तारखेला राज्यातील नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता असून तुफान स्वरूपाच्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. यामध्ये परळी, अहमदपूर, नांदेडच्या भागात तुफान पाऊस होण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी अतिशय अतिवृष्टीची शक्यता दाट बघायला मिळत आहे. तसंच इकडं केज, पेठ, लातूर, बार्शी, परळी, अहमदपूर, नांदेडच्या भागात कमी दाबाचा प्रभाव राहणार आहे. सेलू तालुक्यात राहणार आहे. या मराठवाड्यामध्ये मध्यम ते मुसळधार, काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यताही आपल्याला बघायला मिळणार असून जोरदार अशा स्वरूपाचा पाऊस बऱ्यापैकी भागात आपल्याला पाहायला मिळू शकतो. हा अंदाज लक्षात घ्यावा. विजांच्या कडकडाटासह तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यताही आपल्याला बघायला मिळणार आहे. तर रोजच्या रोज अपडेटसाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजच्या रोज अंदाज आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत. धन्यवाद.